नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 4 ते 4 डॉटच्या दोन खूपच सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. अगदी कोणालाही येतील एवढ्या सोप्या रांगोळ्या आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. आपल्या अतिशय सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या होणार आहे. 4 ते 4 डॉट पाडून अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला 4-4 डॉटला. मध्ये बघा अशा पाकळ्या काढत जायचं आहे. खूपच इझी रांगोळी आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. अतिशय सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणल्या आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फ्लावर्स काढून घ्यायचे आहेत पाकळ्या चारी बाजूला. आणि आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये कलर भरत जायचं आहे. तुमचा आवडता कलर तुम्ही भरू शकता. व्यवस्थित आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. आधी कडेने भरायचा आहे, मग मध्ये भरायचं आहे. बघा सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. आणि ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी माझे खास व्हिडिओ असतात. कारण मी सोप्या पद्धतीचे व्हिडिओ आणत असते आणि भरपूर मी व्हिडिओ आणणार आहे. म्हणून माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे किंवा सोप्या पद्धतीचे मी व्हिडिओ आणत जाईल. हे बघा पहिले आपण गोल भरून घेणार आहोत, मग मध्ये टाकणार आहोत. ज्यांना अगदी कलर भरता नसेल येत त्यांच्यासाठी ही खास व्हिडिओ आहे. कशा पद्धतीने आपण कलर भरू शकतो. फेसबुक इंस्टाग्रामवर बी माझी आय डी आहे, JL रंगोली. नक्की ट्राय करा. इथंही आपण ऑरेंज कलरचा मी डॉट पाडून पंच करून घेणार आहे एका बोटाने. किती सुंदर अशी आपली रांगोळी होणार आहे. इथं थोडे आपल्याला पिवळा कलरचे 2-2 रेषा काढून घ्यायच्या आहेत बघा. आपल्याला 4 ते 4 डॉटच्या 2 रांगोळ्या अशा शिकायच्या आहेत. इथं आपल्याला रेष भिडून घ्यायची चारी बाजूला सरळ. मध्येही आपल्याला रेषा भिडून घ्यायच्या आहे, म्हणजे चौकोन आकार असा तयार होतो. इथं आपल्याला कडेने कलर भरून घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने व्यवस्थित कडेने आपल्याला भरायचा आहे कलर. नंतर मध्ये टाकत जायचं आहे. कलर कसा भरायचा तेही दाखवलं आहे मी या व्हिडिओमध्ये. ज्यांना अगदी कलर भरता येत नसेल त्यांनी अशा पद्धतीने कलर भरायचा आहे. आधी कडेने भरायचा आहे. अगदी सोपी पद्धत ही कलर भरायची. इथंही आपण व्हाईट असे टिपके टाकून घेणार आहोत कलरमध्ये अधिक सुंदर दिसण्यासाठी. आपल्याला मध्येही हाफमध्ये वेगळा कलर भरून घ्यायचा आहे. बघू शकता फुल आधी आपण पूर्ण हिरवा कलर भरून घेणार आहोत. नंतर एक डॉट टाकून 4 आपल्याला पिवळे ठिपके ठेवून घ्यायचे आहेत डॉट. आणि इथंही आपल्याला 3-3 रेषा ओढून घ्यायच्या आहेत बघा. आणि एक डॉट ठेवून पंच करून घ्यायचे आहे. एक मोठी, छोटी आणि छोटी. नंतर आपल्याला डॉट ठेवून पंच करायचं आहे. इथं थोडे थोडे आपल्याला पिवळे डॉट ठेवत जायचं आहे. बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली रांगोळी दिसते. बघू शकता तुम्ही. इथं आपल्याला ऑरेंज डॉट ठेवून रेषाच्या बाहेर बघा अशा पद्धतीने ऑरेंज डॉट ठेवून घ्यायचे आहेत कडेने. आणि एका बोटाने आपल्याला दाबून घ्यायचं आहे, पंच करून घ्यायचं आहे. चारी बाजूला आपण सेम त्या पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि बोटाने पंच करून घेणार आहोत.
इथेही आपल्याला पानाचा आकार काढून घ्यायचा आहे. मध्ये एक डॉट ठेवून पंच करून घ्यायचं आहे बघा. जे फ्लावर आहे त्याच्यावरती पानाचा आकार, नंतर मध्ये आपल्याला एक डॉट ठेवून पंच करून घ्यायचं आहे बघू शकता. आणि आपल्याला इथून छोटे छोटे टिपके ठेवत जायचे पानाच्या आकाराच्या वरती बघू शकता. आणि बोटाने अशा पद्धतीने सरकत जायचं आहे. याच्यानंतर आपण दुसरी रांगोळी शिकणार आहोत 4 ते 4 डॉटची. ती पण खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी, अगदी कोणालाही येईल एवढी. तर आपण दुसरी आता रांगोळी शिकणार आहोत बघू शकता तुम्ही. हे बघा, तीही 4 ते 4 डॉटने आपल्याला 2 डॉटमध्ये अशा पद्धतीने रेषा ओढत जायचं आहे. इथून एक पाकळी आणि ह्या बाजूने एक पाकळी आणि वरून एक पाकळी, अशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूला अशा 3-3 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तिथेही हापमध्ये खालून आपल्याला पिवळा कलर भरून घ्यायचा आहे बघा, हलका हलका. तिथं छोटे छोटे मी ऑरेंज कलरचे डॉट ठेवून घेणार आहे. इथं आपल्याला वरती गोल करायचं आहे आणि ह्या बाजूने बी गोल करायचं आहे. ह्या बाजूने असं वरून गोल, ह्या बाजूने वरून गोल. हे बघा, आणि व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला. जे गोल केलेलं आहे ते हे बघा, अशा पद्धतीने गोल गोल करत जायचं आहे. आणि मध्येही आपल्याला हिरवा कलरचा मी डॉट ठेवून पंच करून घेणार आहे. छोटे छोटे डॉट आपल्याला ठेवून बोटाने दाबून घ्यायचे आहेत. इथंही आपल्याला हिरवा कलरचा डॉट ठेवायचा आहे. मध्ये आपल्याला ह्या एक डॉट आहे त्याला भिडवत जायचं आहे, म्हणजे त्रिकोण आकार तयार होतो. रेषा आपल्याला भिडवायच्या आहेत अशा पद्धतीने बघा. खाली एक डॉट आहे त्याला भिडवून आपल्याला मध्ये रेषा पाडायच्या आहेत. हे बघा, अशा रेषा काढायच्या आहेत. नंतर क्रॉसमध्ये फेसबुक, इंस्टाग्रामवर बी माझी ID नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ शिकवण्याची पद्धत. इथंही आपल्याला छोटे छोटे डॉट ठेवून घ्यायचे आहेत. आणि नक्कीच कमेंट करा, कमेंट करायला विसरू नका. आणि कुठून बघताय तेही मला सांगा. माझे व्हिडिओ कुठं जातात नक्कीच सांगा मला. पूर्ण व्हिडिओ बघा, अजून भरपूर व्हिडिओ आपला. ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. मध्ये डॉट पाडून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथं थोडा आपल्याला कलर टाकून पंच करून घ्यायचं आहे. इथं 4 आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत आजूबाजू आणि ह्या बाजूला. अशा पद्धतीने चौकोन 4 अशा पाकळ्या काढून आपल्याला व्यवस्थित करून रेषा ओढून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये हलक्या हलक्या. नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. थँक्यू आणि धन्यवाद.